लोक म्हणतात ते काही चूक नाहीये तुझ्याबद्दल, स्वतः नवकोट नारायण आहेस, पण तुझे सगळे भक्त भिकारी आहेत. भगवंत नमस्कार दागिने नटले, पण त्याचे सगळे भक्त बघा सगळे भिकारी. एकाच्या तरी अंगावरती थोडस गळ्यात काही आहे, हातात नाही, अंगठी आहे, काय अपवाद हा सिद्धांत नसतो. म्हणजे एक नाथ महाराज जर सोडले ते फक्त श्रीमंत, ज्ञानेश्वर महाराज घ्या, तुकाराम महाराज घ्या, चोखा मेळा घ्या, ती कानुपात्रा घ्या, त्याचा कुठलेही संत घ्या, आपलं सगळं ओवाळून टाकलं. यांनी घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं याच्यासाठी, आणि यांनी त्यांना एक साधी अंगठी सुद्धा दिली नाही, अंगठी सुद्धा. आणि याच्या विरुद्ध ते दुसरे महादेव, अंगावरती धड कपडा नाही त्यांच्या, म्हणजे एक साधं काय चुटकुरू म्हणून बसलेत, म्हणे भस्म लावून बसलेत, अंगावर ते कपडा नाही, दागिना तर आमचीच गोष्ट, कपडा नाही, म्हणून भिकारी अशी त्याची उपमा. पण त्याचे सगळे भक्त गब्बर. एक तरी महादेवांचा भक्त गरीब दाखवा मला गावावर, इथपासून सुरुवात. भगवंताचे सगळे भक्त श्रीमंत, आणि हा धड कपड्याचा पत्ता नाही, आणि दुसरा अंगभर दागिने घालून बसलाय, पण भक्त त्याचे सगळे भिकारी. काय मजा आहे. लोक म्हणत होते तेच बरोबर. मी वेळा वर्षोवर्ष तुझ्या पायामध्ये म्हटलं, पायाला झिजवल्या म्हणे तुझ्या. अरे डोकं आपण तुझ्या पायाला आता गठ्ठा पडला म्हणे, पण अजून तुला काही पाजर फुटला नाही असे म्हणा. आणि आजपासून तुझी माझी कट्टी, आता बोलणार नाही, बघणार नाही तुझ्याकडे, नाव घेणार नाही तुझं. तू मेला, मी मेलो, निकराचं बोलला आणि जायचं कुठं. आता एक सोडला तर दुसरा घराला पाहिजे ना. आणि म्हटलं याचं जे काम आहे ते हा नाही, ती करते, ती करते. म्हणून ह्याने ह्याला सोडला आणि तिच्याकडे गेला. आई रुक्मिणी मातोश्री, आणि मातोश्रीच्या दरबारात जातोय, मातोश्रींना समोर पाहिलं आणि काय ठेवलं. पंढरपुरी वसतसे, पंढरपुरी वसतसे, वरिसा नामे सुभक्त देवाचा. मला जे कळत नव्हतं ते आज लक्षात आलंय. या जगामध्ये म्हटलं त्यांना विचारतात नाही, तुझ्याकडे विचारते ते मला आज लक्षात आलं. आई तुझ्या पायाला घट्ट मिठी मारली, आता या लेकराचा उद्धार कर, आता तूच दिला असता म्हणून माझं घर चालणार. म्हणून आई गणपतीच्या समोर मागणं करतोय. हिरव्या साडीची पिवळी किनार, हिरव्या साडीची पिवळी किनार, माझ्या आईचा
जोगवा बाळ जोगवा बाळ अंजनी आई तू जोगवा बाळ मोठा दिवसाच्या रविवारी गोवाई आली आगळची जुरी जोगवा बाळ आई जोगवा बाळ मानसा आई तू जोगवा बाळ मोठा दिवसाच्या शोभवारी गोवाई आली कैलासपुरी जोगवा बाळ जोगवा बाळ पार्वती आई तू जोगवा बाळ हिरव्या साडीची दिवाळी लाल माझ्या आईचा जगज्जननी अंबा माता की एवढा जोगवा घातला तरी भरपूर आहे है का नाही? जगज्जननी अंबा माता की त्यासमोर हा मागणं बोलतो रे आई म्हटलं इच्छा पूर्ण कर तुझ्या यजमानांच्याकडे हात पसरत होतो की माझा संसार माझा प्रपंच म्हटलं दोन घास खायची भ्रांत आहे घरात पोरं बाळ आहे म्हटलं बायको आहे म्हटलं कसं चालायचं म्हणून म्हटलं तुझ्या नवऱ्याला सांगत होतो काहीतरी दे आणि कसलं काय द्यायला तयार नाही म्हणून तुझ्याकडे आलं आई आता तुझे पाय नाही सोडणार जोपर्यंत तू देत नाहीस आणि तेव्हापासून परिसारी आईच्या मंदिरामध्ये बसू भागवत सांगायला लागले देवी भागवत सांगायला जसे भागवत सांगायला लागले बोलणं अप्रतिम गोड बोलणं शब्दामध्ये माधुर्य होतं पटवून देण्याची कला छान होती त्यामुळे मातोश्रीच्या दरबारापासून ते भागवत सांगायला लागलं तर आज 10 माणसं उद्या 50 माणसं परवा 100 माणसं म्हणता मंदिर गच्च व्हायचं लोक रस्त्यावर उभे राहायचे हो पण सगळं छान कितीही भागवत जरी त्यांनी छान केलं 4-4 तास केलं लोक नंतर सांगायचे परिसराचे काय भागवत झालं अहो काय बोलता तुम्ही म्हणजे तुमच्या शब्द ऐकतच बसावे अहो काम धंदा सोडून आम्ही इथे येतो काय सांगू भागवतजी अहो काय तुमचं भागवत खरोखरीच ऐकत बसावं लोक कौतुक करत हो हे कुठे आहे कौतुकाचे शब्द बोलती कौतुकाचे शब्द बोलती कौतुकाचे शब्द बोलती कवडी मोड मध्ये कवडी मोड मध्ये कौतुकाचे शब्द चंगलती पैसा मिळत नव्हता धान्य मिळायचं समोर असं वस्त्र ठेवलेलं असं मग लोक धान्य द्यायचे पण तो धान्य म्हणजे काय अहो त्या बुवाला घरी घेऊन जाताना म्हटलं गाडी करून जावं लागायचं एवढं धान्य मिळायचं एवढं लागायचं ते धान्य पण नाही ते पैसे पण नाही ऐकायला भरपूर उपयोग काय त्याचा आणि विचार करायचा लोक भरपूर ऐकायला येतात पैसे कोणी देत नाही पैसे बरं गुरुजी नाही तर गुरुजी म्हणतात तुम्ही
तुमच्या जीवावरती करा. परिसा बर गंमत म्हणजे घरी गेल्यानंतर त्यांची बायको 14 जानेवारी जाणार नवीच. इन्कम असेल तर कमी, म्हणजे काही मिळालं असेल तर घरात या नाही तर गेलं. आणि बिचारे मागवत म्हणजे परिसाची मग उपास बायकोच्या शिव्या खाव्या लागायच्या. त्यामुळे घरात जाणार तसं घरी गेलं की तिच्या शिव्या शाप चालूच आहेत. बिचारे दिवसभर जेवणात राहायचे. आता नायनाच म्हणून घरी जायचं, कधीतरी खायला मिळायचं अशाच्या. आणि वैताग जीवाला कंटाळे, बायकोच्या शिव्या, लोकांचे बोलणं, पण गोड बोलणं कधी पोट भरत नाही. हो, ऐकायला बरं वाटतं सगळं, पण म्हटलं हे भरण्यासाठी हेच लागतं ना. त्यामुळे तुम्ही काही देऊ ना. आणि वैतागलेले शेवटी देवीच्या देवळात आले आणि पायी आपटून जीवच देऊ, पायी आपटून जीवच देऊ, मस्तक विलीन करूया, निश्चय करुनी चरणी आले, निश्चय करून चरणी आले. मला सांगतो भागवतांची ज्वारी म्हणजे पैशांची ज्वारी म्हणते नाही, आज लोक पाय वापरून जीवन द्यायचा, आता नकोच जगायला, असा विचार करून देवळात आहे. आणि नुसता विचार नाही, खरंच आले दाण दाण पाळ लोक आपल्याला सुरुवात केली. खरंच जीव द्यायला लागलो. माणसाला काय डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर कळत नाही ना ते असंच, म्हणजे तो सैलवेळ होतो ना तो असाच. आज बघा डिप्रेशन मध्ये गेलेली तरुण पिढी किती आहे, बिल्डिंगवर उड्या मारतात, रेल्वे खाली जीव देतात, काय करतात. किती जीव देणं एवढं सोपं नाहीये वाटतं. काय एकदम केला जीव दिला काय, जीव देण्यासाठी निर्धार पक्का व्हावा लागतो. जीव देण्याचा एवढं सोपं नाही. आणि हा जीव देण्यासाठी तुम्हाला सांगतो की आईची पावलं लाल गुंड झाली तुझ्या रक्ताने, त्याचं डोकं लाल, पावलं लाल. आणि या सगळ्यामध्ये हळूहळू परिसांना पावलं मऊ लागायला लागली. स्पंज स्पंज त्या स्पंजवरती लोक आपटले. म्हटल्यानंतर ते लोक आपटले जाते कशाला, लागत नाही. रक्त आलेलं होतं, ते चिकट झालेलं आहे पाय, पण डोके चिकट लागतंय, पण पाय डोकं आपटल्यानंतर ते मऊ लागतंय. आणि परिसराला कळत नाही. म्हटलं की जेव्हा डोकं आपलं सुद्धा म्हटलं आपलं मऊ लागतंय सगळं. आईची पावलं मऊ कधी झाली, दगडं मऊ कधी झाली. म्हणून परिसरांनी वरती बघायला घेतलं. जसं त्यांनी वरती बघावं तसं वरती मंदिर पडलं. आणि मातोश्रीच्या जवळ असणारा एक छोटासा दगड, तो दगड पडला आणि तो दगड पडला, तो इकडे टाण पण काय पडला. काय दिला दगड आणि चिडलेले जीव त्याला आले. त्या काही दगड मारला. म्हटलं आई आता 20 लाख वर्ष झालं, आता मला दगड मारतेस तू. म्हणून आईला शिका घालायला म्हणते तो दूर झाला, मला दगड मारतेस तू, आता मी जीवनाला म्हणून तो दगड घेतला आणि भेरकावला. त्याचं नशीब असं की त्या मंदिरामध्ये त्या दरवाजाला असणाऱ्या खिळ्याला तो दगडला. दगड पडला नाही, तरी खरा म्हणजे मंदिराच्या बाहेर गेला होता, पण तो दरवाजाला असणाऱ्या खिळ्याला लागला. आणि खिळ्याला लागल्याबरोबर त्या खिळ्याचा रंग बदलला. दगड फेकल्यानंतर मागे पाहिलं, खणखण आवाज झाला. मागे बघितलं तो खिळा, आणि खिळा लाल गुंद होता, म्हणजे काळा होता. तो एवढा झुमक झाला हो. पुढे जाऊन बघितलं, स्वतःला चिंते काढायला लागला. खिळा पिवळा झाला, खिळा पिवळा झाला. अरे म्हणजे दगड नाही, हा परीस, हा परीस आहे. त्यांनी गुपचूप तिथल्या तेवढ्या दुसऱ्या खिळ्याला जाऊन बघितला. तुझं गुंड झालं, येडा झाला. आईने आपल्याला
मोद झाला पाहोनी परिसते मोद झाला पाहोनी परिसते जशी चोराची अवस्था होते ना त्यांनी चोरी केल्यानंतर ते लपवून ठेवलं हा कसा त्याला जसा प्रश्न पडतो ना आजकालच्या बऱ्याच लोकांना पडला की नाही प्रश्न मग इथं समुद्रामध्ये आपल्याला काठोडी सापडली माहितीये नोटाबंदीच्या वेळेला इथं सापडली म्हणजे ती नोटाची बंड इतकी सापडली की जणू काय समुद्राला पूर झालेला होता एवढी बंड सापडली म्हणजे पोतीच्या पोती लपवायची कुठं मोठा प्रश्न का कुठेही लपवलं तरी यांचं लक्ष जाणार त्यानंतर पैसाने तो परिसराच्या कोंडात ठेवला थोडा कळायलाच नको ना आणि कोंडात ठेवून मुको आता बोलायचं कसं कोंडात परिस ठेवला ना बोलणार कसे आणि कोंडात ठेवून देवीजवळ आले आणि म्हणते देवीचं स्तोत्र तो उत्पाद म्हणतात देवीचं स्तोत्र म्हणा आता कसा म्हणणार कोंडात परिस आहे कसा म्हणणार नमस्कार केला निघाला घरी आता ती पोथी वगैरे लोकांना सांगितलं तुम्ही ती गुंडाळा आणि घरी आणून घ्या आता कसली पोथी कसं काय का आमचे मामासाहेब दांडेकर देव म्हणायचे मामा म्हणायचे संकट येताच हरिपाठ आणि संकटाचा हरिकडे पाठ संकट आलं की हरिपाठ आणि संकट गेलं की हरिकडे पाठ अरे भाषण आहे जोपर्यंत काही मिळत नव्हतं तोपर्यंत लोक होता आता मिळालं तर कसली देवी कसला मांडलं तरी दारात 14 जानेवारी उभीच होती म्हणजे कर्कशा एक एक डोळा बटाटे एवढा मोठा म्हणजे लांबून बायकोकडे पाहिजे पण त्याच्या गतिवर्धन प्रगती लक्षात येतं ना आपल्या लक्षात आहे गतिवर्धन प्रगती वर्ग परीक्षेमध्ये पास झालं की ते टराटून जाणार कधी आणि जर नापास झालं तर कोण खाली घालून मग अशाने ओळखायचं की पुस्तकं बाइंडिंगला टाकायला हरकत नाही का या तिकीटात हाच खेळ करत तसे पैसे आणले का तर घरात आले तर चालते वा बोला की आता बोलणार काय तोंडात आहे ना बोलणार काय तिचा हात पकडला घरात आणलं पण पूर्वीची घर आज घर माझघर शेतघर हे घर ते घर आऊजीबाला घरघर गाडी मिळवून घर पूर्वी त्यांनी घरातलं घर पाळून त्यांनी सुखोळी काढली सगळीकडनं अंगार उडून बसले ना हात दरवाजा लावला त्याला हातनं पाड्या घातल्या आणि तोंडाचा पदार्थ काढला आता तो काच बरीच काच तुम्ही पाहिला बरीच तुमच्याकडे आहे मी असं मला एक तासभर जास्त ना आपण कोणी परीस पाहिलं नाही पण परीस आहे आपल्या टेटली माहिती आहे का टेटली सकाळी ओरडते बघा टेटली बघा सध्या टेटली ओरडते टेटली आपल्या पिल्लांचं जे अंड आहे ते पिल्लू जन्माला ज्या वेळेला ते अंड फोडते म्हणजे ते कवच फोडते ते जे फोडते ना ते फोडण्यासाठी ती परीस वापरते म्हणजे ते फोडण्यासाठी तिला परीस लागते पण ते ती कधी फोडते
कळत नाही, तो दगड ती कुठून आणते ते कळत नाही, आणि फोडून झाल्यानंतर ती कुठे नेऊन टाकते हे सुद्धा कळत नाही. फक्त टेकवीला ती दृष्टी आहे परिस ओळखायची. आमच्या केदारनाथ अमरनाथला जर तुम्ही गेला तर त्या तिथल्या लोकांच्या हातात काठ्या असतात, त्या काठ्याच्या काठ्यावर लोखंड लावलेलं असतं. कशासाठी? तर त्या रस्त्यावरती कुठली परिस आहे आणि चालता चालता चुकून जर ती काठी पारसाला लागलीच तर सोनं होणार ना, आणि ज्याची काठी आहे त्याला सोनं मिळून जाणार, म्हणून त्या खाली सोन्याचा तुकडा. तसं पोलिसांनी घरात नेलं, त्याच्यासमोर ते तोंडात बघ काय बघ अंधार केवढा आहे, काय बघ हे बघ हे बघ, अहो हे बघ म्हणाला कुठे आहे, माझ्या हातात आहे, आणि त्या हातामध्ये आता एवढंच आहे. त्यांनी हात लावल्यानंतर तुम्हाला सांगतो ती म्हटली आता हे काय बोर वगैरे कसली आणताय, आता बोर नाहीये काय कसला ऐकणार, बाळून गेली मुली कोणाला ऐकून जाणार आहे. आणि बायकोनी त्या घरातल्या कडीला लावलं नाही, लावलं त्या कडीचं झालं सोनं. अरे तिने नवऱ्याकडे पाहिलं, काय नवऱ्याने कामगिरी केली, कसा बसा तुमच्यासाठी बदामाचा शिरा करते. अरे दररोज उपाशी मारत होती आणि आज एकदम बरीच मिळाल्यावर एकदम आवाजच बदलला, तुमच्यासाठी बदामाचा शिरा साजूक तुपातला. परिसा म्हटले आईची कमाल आहे, माझं दैन्य घालवलं आहे, बरीच दिला, पण म्हटलं ठेवायचं कुठं घरातला. परिसाने तो देव घरामध्ये ठेवला, देवघरा बरोबर त्याला तुळशी पत्र व्हायचा. आता आता एकदम रंगच बदल लाव. आता म्हटलं दररोज वाचनाला यायचा, म्हटलं कपडे बदलले एकदम इस्त्रीचे कपडे यायला लागले, आता खुंट वाढलेली असायची, म्हटलं ती आता दररोज गुळगुळीत व्हायला लागली खुंट एकदम झाकपाट. लोक म्हणत होते परिसा एकदम बदलला, आणि परिसा म्हणायचे ही सगळी तुमची कृपा आहे, अहो तुम्ही माय बाप तुमच्यामुळे म्हटलं हे जे सगळं मिळालं त्याचं हे ऐश्वर्य आहे, आणि आई भगवतीची कृपा. आता नाही म्हटलं कुठं काय काहीच नाही कुठं. लोकांना वाटते आपण आपल्या शुभेच्छांच्या पुढे जवळ झालो. त्यावेळेला परिसांचं मस्त आता चाललंय का, आईने बरीच दिला घरात पैसा अडका समजा की एखाद्या लोखंड काढायचं, त्याचं सोनं करायचं, बाजारात विकायचं, ओके चालेल. याची बायको आता धुणं धुवायला सुद्धा, म्हणजे पूर्वीच्या काळी धुणं हे घरात नव्हतं, नदीवरती ना. परिसांची बायको नदीवरती धुणं धुवायला जायची, तेव्हा फाटकं कुठचं असायचं अंगावरती. आता धुणं धुवायला सुद्धा ती पैठणी नेसून जायला लागली, पैठणी नेसून, आणि बायकांच्या तिची अख्खी जवळची मैत्री अगदी लहानपणापासूनची ती म्हणजे नामी बायकोची बायको राजाई, लहानपणापासूनची बायको. आणि नदीवरती राजाई बिचारे धुणं धुवायला यायची, घरामध्ये 18-20 सूट आलेले अशी तिची अवस्था. आणि काय झालं, काय झालं, धडी माझा काही विठ्ठला
असंच बदललं की ग? म्हणजे आता छान दिसायला लागेस, अगदी पाडसं झालं तुझ्या अंगावरती. काय केलंस? म्हणजे कुठलं व्रत केलंस? ते वैभव लक्ष्मी वगैरे असं कुठलं व्रत केलंस का? म्हणजे तुला हे मिळालं? सांगशील मला? मी पण करेन ग. म्हणजे माझं पण काही डायरेक्ट जाईल ना, म्हणून तुला सांगते. करशील? सांगशील? आता ही आपली सख्खी मैत्री काहीच्या मनामध्ये परिसर राहिलो तो कोणाला बोलायचं नाही. ही तेरी चूक मेरी चूक असंच कोणाला कळलं नाही पाहिजे. आपल्या घरामध्ये हे सगळं ऐश्वर्य कशामुळे आता कोणाला कळलं नाही पाहिजे. मैत्रिणींना जीवाभावाची लहानपणापासूनची तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नकोस. म्हणजे इकडे तिला कळायला पाहिजे. मी तिच्या कानामध्ये हळूच सांगितलं, हळूच देवीच्या देवळात भागवत असताना हो अगं केवढी गर्दी असते त्यांच्या भागवताला. ते सोड, त्या देवीच्या देवळामध्ये हे जीव द्यायला गेले होते. तुझा नवरा गेला होता ना दूध पाजायला, तो कसा जीव द्यायला गेला होता तसे आमचे हे जीव द्यायला गेले होते तिच्या पायी. आणि देवी त्यांना प्रसन्न झाली आणि देवीने त्यांना काय दिला? काय दिला? परीस दिला, परीस. अगं ते लोखंडाला लगेच सोनं होतं त्याचं. त्याच्यामुळे आम्ही श्रीमंत. काय म्हणतीस? मला दाखवशील? म्हणजे मला जास्त नको हा. परीसाची देवाळ भागवत वाट सांगायला 4 तास जातात ना, तेवढ्या वेळामध्ये म्हटलं अगदी तासाभरापर्यंत मला दे. मी आमच्या घर सगळं सोन्याचं करते आणि लगेच तुला आणून दे. बाई आमची हे ओरडली, अगं त्यांना कळेलच कसं? ते प्रवचनाला गेले की मला आणून दे. आणि तू जर पूजेमध्ये ठेवला असेल ना तर आत्ताच तिथं पाण्यात बुडी मार. म्हणजे काय असं सोहळ्यामध्ये देवाला हात लावतात ना, तेव्हा तो कोण आहे त्यांनी देवळात जा, तो उचल, मला आणून दे आणि कशीच बस. मी सगळं सोन्याचं बर्तन लगेच आणून दे. शब्द ऐकले आणि राजे गायच सांभाळून घ्या. कुठली पाडशी आमची ओरडतील, त्यांना कळलं नाही पाहिजे. पाडशीच कोणाला कमी पडते ना तसं. आणि राजाची सोय घरी तुम्हाला सांगतो. घरी आल्यानंतर सासऱ्याला सांगितलं, सासूला सांगितलं, त्या जनाबाईला सांगितलं, आपल्या पोरांना सांगितलं, सगळ्यांनी डोळे बंद करा. अगं म्हणे काय जिवंतपणे आम्हाला डोळे बंद करायला लावतीस? अहो डोळे बंद करा म्हणजे मला नव्हे, डोळे बंद करा म्हणजे जरा डोळे बंद करून बसा. कशा गंमत दाखवायची तुम्हाला? सगळ्यांनी डोळे बंद केले आणि घरामध्ये आता ते शिल्पीच आहे, त्यामुळे तो हातामध्ये तो मोठा कापड मोजायचा. म्हणून त्याच्यापासून पातळीपासून सगळ्या गोष्टी राजाने लावलं ना सगळ्या. घर झालं सोन्याचं. अगदी दाराला लावले, खिळे सुद्धा म्हटलं तिने लावले, सगळं सोन्याचं. आणि नामदेवांचं घर सोन्याचं झालं. आणि राजाई आता तो परीस आपल्या मैत्रिणीला परत म्हणून द्यायचा ना, काम झालं होतं ना. सगळे आनंदी. घरचे म्हणतायत राजाई केलंच काय? आपल्या आयुष्याचं सोनं झालं, आता काम धंदा करायची गरज नाही. सगळेजण आनंद घेत आहेत आणि आता ही तो परीस द्यायला जाणार. तो दारा नामदेव महाराज दारात होते आणि नामदेवांना दारामध्ये पाणी भरवून राजाई कोणाच्याकडे आलीस तू? कोणाचं घर आहे? कोणाचं काय? आपलंच घर आहे. आपलं नाही घर आहे. अरे सोन्याचं दिसतंय म्हणे. आपलं घर साधे घर. धनी आता तुम्ही मंदिरात जाऊन 24 तास इतकं करत बसा. आमचं काही अडलं नाही तुमच्यावर. म्हणजे आपलंच घर आहे. नामदेवांनी
अहो त्या परीचा दादा प्रसन्न झाली, तिने परीस दिला, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं आणि तुमच्या काळ्याने दिवस दिवस तिथं बसता. पण म्हटलं एक काही गोष्ट दिली असेल तर शपथ म्हणे घराला भिगेला लावलं म्हणे तुमच्या काळ्याने. आणि तिचं बघा असं म्हणून खरंच सांगते नामदेवानी परीस काढला राजरी आयुष्य बर्बाद करतात ना ते ह्या गोष्टी ना भगवंताला आपल्यापासून दूर करतात ना ह्या असल्या गोष्टी. माणसाच्या ठिकाणी लोभ जन्माला घालतात, क्रोध जन्माला घालतात, असूया जन्माला घालतात. ह्या असल्या गोष्टी ह्या गोष्टी घरामध्ये ठेवूच नाही. एकदम घाणेरड्या गोष्टी असतात ह्या. म्हणून नामदेवाने एकदम धावत सुटले. राजाई मागे असलं काय ते गेले चंद्रबागेत दिलं फेकून, चंद्रबागेत दिला टाकून आणि जसा चक्करून पडली खाली. हा मैत्रिणी तिथं वाट बघणार ना ती पडली चक्करून. कामे मारू लागले लागलं नाचायला. पोलीस गेला. आता आली होती मैत्रिणी म्हटलं आम्हाला असाही म्हटलं ते अजून देत असतात आमचेही येण्याची वेळ झाली. हो देते. आता असं कर ती डबी आहे ना ती पूजेत ठेवून दे, मी त्याच्यातला नंतर आणून देते. अजून जरा शिल्लक राहिले ना. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला. आज रोज त्या डबीला हळदी कुंकू लावायचा. परिसरात कशाला तो हळदी ना नुसतं त्यालाच. काही म्हणाला 4 महिने गेले याच्यावर आणि 4 महिन्यानंतर आता याला सोन्याची गरज पडली. आता सोनं पाहिजे म्हटल्यानंतर डबी उघडून परिसात, डबी उघडून परिसात, परिसन विसतो परिसे अबडो. परिसा शब्दाचा अर्थ आहे परिसा. परिसा म्हणजे ऐका, समजून घ्या. परिसा म्हणजे ऐका असा त्याचा अर्थ. तू डबी उघडून परिसा, पण परिसाने पाहिलं पण परिसा परिसाची कधीना दिसतो. दुःखी कष्टी होऊन जातो पत्नीला विसरतो. काय म्हणावं? अहो परीस कुठे आहे असं म्हटलं तुला जवळ नाव. परीस कुठे आहे? परीस कुठे आहे? इथंच आहे. डबीत काय दिसत आहे? अहो तुम्ही सेवा करता, तुम्ही पूजा करता. आम्हा महिन्याच्या बायकांना कुठे पूजा करायला मिळते त्याची? अहो तुम्ही सेवा तुम्हालाच माहिती ना. परीस कुठे सांग. हे बघा तुम्हालाच माहितीये, मला माहिती नाही. परीस कुठे सांग. तुला देवीची शपथ आहे. आणि बायकांना शपथ घातल्या की त्यांना असं वाटतं की आपला नवरा मेला म्हणजे शपथ मोडली. घाबरतात लगेच हो. असं म्हटल्यानंतर महाराज क्षमा करा, काय झालं ते सांग. परीस कुठे आहे? म्हणजे मैत्रिणीला दिला कोणाला म्हटलं राजाईला, तुला परीक्षा दिला. बायकोला काय शिवाय त्याच्या घातल्या असतात ते सांगायची गरज नसते. आता कालपर्यंत ती शिव्या घालत होती. आता कोर्ट म्हणजे बॉलेच्या कोर्टात ना हा बायकोला कोण म्हणून शिव्या घातल्या आणि टाळ 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 नामदेवाच्या घरी निघाला. नामदेव घरात ते देवळामध्ये भगवान मंडळी नाकाच्या समोर बोला हो माझ्याशी बोलू मी कोणाशी देवा बोला हो माझ्या देवा बोला देवा बोला देवा बोला
परिसा मागून आलेच. नामदेवांच्या नावाने शंभोबा चालूच आहे. नामदेवांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि काय केलं तर पहिलं पाणी दिलं. शिव्या देण्यासाठी नरड होतं पाहिजे ना, थोडं पाणी प्या मग शिव्या. चल का बोलते पाणी काय तुझ्या बायकोला चहा पोटा केलेला आहे काय? माझ्या बायकोने तुला हे दिले नव्हतं, हे दिलं तुला काय दिलं? चल मला बोलता येत नाही. मग सांगा मुंचू परिसर इतके चिडलेले होते की तू जोर जोरात बोलतोय. पाहिजे बरोबर पाहिजे हे दुसरी तरी आपल्या हळू बोलायचं. लोक सगळे पोलिसांच्या कडचं गुपित हे त्यांना पोलीस मिळाला होता. आणि नामदेव महाराज म्हणताय परिसाजी अहो तुम्हाला पोलीस मिळाला नाही, पोलीस मिळालाय तुम्हाला आणि तुम्ही चिडताय. अहो माझा पोलीस तुमच्याकडे आहे, माझ्याकडे नाहीये. तुमची बायको म्हटली की तुमच्याजवळ दिलाय म्हणून आणि तुम्ही त्या चंद्रभागा फेकून दिलाय म्हणून. नामदेव महाराज म्हणते परिसाजी अहो हे विष आहे, विष घर उद्ध्वस्त करतं, माणसाला माणसापासून तोडतं, माणसाच्या मध्ये द्वैत जन्माला घालतं, माणसामध्ये अपकार भाव जन्माला घालतं. शहाणे असताना अहो ते विष होतं म्हणून फेकून दिलं. अमृतासारखा पांडुरंग हाताशी धरायचा सोडून हे विषाबरोबर केलं तुम्ही. तुझं तत्वज्ञान चुलीत. मला माझं घर चालवण्यासाठी परिस पाहिजे आणि माझं डोकं मी आपटलंय म्हणून देवीने मला दिला होता. किती रागा करून देतात. माझा परिस द्यायला इथं डोकं आपण जीव देतो आणि लागलं डोकं आपल्याला. नामदेव महाराज म्हटले अहो देवाच्या घरामध्ये असं मारण्यापेक्षा तुमचा परिस चंद्रभागेत जा, घेऊन जा, घेऊन जा. अहो त्या चंद्रभागेमध्ये दगड मोठे, त्याच्यात माझा परिस सापडायचा कुठं? अहो तुम्हाला मिळाला होता म्हणजे तुम्ही पाहिलात त्यांनी चंद्रभागेत बुडी मारा आणि काढा. असं म्हटल्यानंतर कुठं टाकावा होता तिथं टाका. त्यांनी मारली बुडी आणि खाली बघतायत ते सगळेच मोठे. या गोट्यामध्ये माझा परिस सापडायचा कुठं? परिसांनी ते शोधतोय परिस सापडायचा. अर्धा नाही तास नाही 12 तास म्हणा ते शोधताय, परिस सापडला नाही. शेवटी विचार केला की खाली जाऊन एक काम करूया, हातामध्ये एखादं वस्तू घेऊन जायला लोखंडाची, सगळ्या दगडांना लावून बघतो इथं कुठेतरी असेल ना. सगळ्या दगडांना लावून बघताय परिस कुठे? परिस नाहीच. परिस द्या नाही तर लोक आपण जीव देतो. तुम्ही म्हटला नाही इथं टाकलाय, तो इथं टाकलाय. त्याच्यात काय म्हणेल? नामदेव महाराज पाण्यात गेले, गुडघावर पाण्यात पडले, घोटावर पाण्यात गेले आणि एवढे दगड उचलून बाहेर आणले. एवढे दगड घ्या, परिस आहे तुमचा, घ्या. अहो ही दगड आहे, परिस नाहीये. नामदेव महाराज म्हणजे अहो हे परिसच आहे. भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे सगळे लोक म्हणतात तर ते परिस कसे नसतील? परिस आहेत ते. अहो या परिसाला लोखंड लावलं की सोनं नाही होत, ही दगड आहे. नामदेव महाराज म्हणते नाही हो, हे परिस आहे. भगवंताच्या भक्तांच्या नामाने आणि त्यांच्या चरण धुळीने पवित्र झालेले हे कोटे, कोटे नाही साक्षात परिस आहे. कशावरनं? पडताळा करा. त्यांनी आपल्या हातात आणलेला खिळा नामदेवांच्या हातातल्या दगडाला लावला आणि गंमत म्हणजे सोनं झालं. सोनं झालं त्या लोखंडाचं. त्यांचं डोकं फिरलं. पोलीस प्रत्येक दगडाला खिळा लावताय, प्रत्येकाचं सोनं होतं. नामदेव महाराज म्हटले बाबा पोलीस आहे घ्या. आणि पोलिसांनी स्वतःच्या हातात दगड घेतला आणि त्याला खिळा लावला. हे 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 खोट आहे. नामदेव महाराज कसं खोटं असेल नाही इकडे दगड तो आपल्या हातात घेतला गेला बा. नामदेवांच्या हातात दगड आल्यानंतर त्या खिळ्याचं सोनं होतं. पोलिसांच्या हातात दगड गेल्यानंतर ते लोखंडच राहत होतं. गावातले सगळी लोक हा चमत्कार बघतायत, हसतायत. आणि पोलिसांना म्हटले पोलिसांनी अहो अजूनही तुमच्या डोक्यात प्रकाश नाही पडला? अजूनही काय? अहो एवढं भागवत सांगता, एवढं 5-5
बसतात त्या देवळामध्ये बडबड करतात आणि तुम्हाला साधा अजून कळलं नाही. परिसत्व दगडात नाहीये, परिसत्व नामदेवात आहे. नामदेवाच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर दगडाचं सुद्धा सोनं होत आहे, दगडाचा सुद्धा परिसत्व आहे. आणि तुमच्या हातात आल्यानंतर परी सुद्धा दगड होतोय. नाही कळलं तुम्हाला? नाही. पोलिसांच्या लक्षात आलं की आपण काय समजत होतो. नामदेवांच्या पुढ्यात गेले, पार वगैरे ठेवलं. नामदेवा, आपण साक्षात परीस आहात. आपल्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं सोनं होतंय, प्रत्येकाचं आयुष्य उधळून जात आहे. असं काय तुम्ही जोडलेत सांगा? तुम्ही असं काय जोडलंय की म्हणून तुमचं आयुष्य सोन्यासारखं नाही, पैसासारखं झालंय? सांगा. त्या वेळेला नामदेवांना एकच गोष्ट म्हणली की ज्याच्यामुळे आयुष्याला परिसत्व प्राप्त होतं ते जोडलं. ज्याच्यामुळे आयुष्याला परिसत्व प्राप्त होतं म्हटलं त्याला मी जवळ केलेलं आहे. आणि याच्यापासून दूर गेल्यानंतर परिसरातला दगडत्व स्पष्ट होत आहे म्हटलं त्याला मी दूर केलं. पांडुरंगाने सुद्धा तेच केलं. म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये सुख आलं. ते सुख त्यांच्या आयुष्यामध्ये नांदलं की म्हणून आम्ही अखंड सुखी राहिले. भगवंताच्या ठिकाणी सुख आहे म्हणूनच लक्ष्मी माता त्यांच्या चरणाशी आल्या, याच्या चरणाशी सुखे म्हणून निघाल्या. तसं आपणही आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या सुखाला जवळ करण्यासाठी भगवंताला जवळ करा. काय लक्षात ठेवा, आपल्याकडे सांगतात जर तुम्ही तिला एकटीला हाक मारली ना तर ती तुमच्याकडे येते, पण ती तिच्या गाडीवरती बसू देते. तिला एकटीला हाक मारली तर ती तिच्या गाडीवरती येणार. तिला हाक मारली तर ती तिच्या गाडीवर येते. आणि भगवतीच्या गाडीचं नाव काय? भगवती कुठल्या गाडीवर बसवली? तिचं वाहन कुठलं माहिती? ती उलूवाहिनी आहे. उलूवाहिनी म्हणजे घुबड. ते घुबडावरती बसून येते. आईचं वाहन घुबड आहे. आणि भारतीय विचारसरणीमध्ये घुबड हे अपशकुनाचं दर्शन आहे. आपण घरामध्ये गाड्या घेऊन जात नाही. गाडी दारात उभी गाडी घरात जातो ना, दाराशी अपशकुन आहे. त्यामुळे एकटी जर तिला बोलवलं ना तर दाराशी अपशकुन ती ठेवून घरात येते. त्यामुळे घरामध्ये सद्विचार, सद्वासना, सद्विचार येणार असतील तर सगळे दारात अपशकुन निघून जातात. याच्या विरुद्ध तुम्ही तिच्या नवऱ्याला हाक मारा, ती नवऱ्याला सोडून राहू शकत नाही. मग नवऱ्याच्या बरोबर येते आणि नवऱ्याच्या गाडीवर बसून येते. पूर्वीच्या काळी ही पद्धत होती की स्त्रिया नवऱ्याच्या मागे बसून जात होत्या, त्याच्या गाडीवरती. आता जमाना बदलला. पूर्वी त्याच्या मागे ती बसायची, आता हिच्या मागे तो बसतो. आता जमाना बदलला. पूर्वी त्याच्या गाडीवर जात होती, आता हिच्या गाडीवर जातो. सगळा जमाना बदलला. पण भगवंताच्या गाडीवरती बसून मातोश्री येतात. आणि भगवंताचं वाहन आहे गरुड, आहे ना, घुबडावर येतो. आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये गरुड हे शकुनाचं दर्शन आहे. भगवंत दाराशी शकून ठेवतो आणि घरात येतो. भगवंता सहित लक्ष्मी घरात जर आली ना तर घरामध्ये आनंदी आनंद आहे. आणि भगवंताला सोडून जर लक्ष्मी घरामध्ये आली तर घरामध्ये पाप शिरलंच म्हणून समजा. म्हणून भगवंता सहित मातोश्रींना हाक मारा. आयुष्यामध्ये सुख मिळालंच म्हणून मिळालं. तुकवा या सुखामुळे आपल्या आयुष्यातले सगळे भोग नाहीसे करतात आणि जीवन सुखी करतात. आपल्याही आयुष्यात